नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये एका फळवाल्या आजीची सुंदर अशी परतफेड ही कथा पाहणार आहोत. तर कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. एका शहरामध्ये एक आजीबाई फळे विकायला बसायच्या. सीझननुसार ती फळे विकत असे आणि त्यावर आपली गुजराण करत असे. संत्र्यांचा सीझन सुरू होता. आजीबाई संत्रे विकायला बसली होत्या. तेवढ्यात तिच्याजवळ एक तरुण आला आणि संत्र्यांचे भाव विचारू लागला. त्याने आजीबाईंना विचारले, आजी, संत्री कशी दिली तो? आजीबाईंनी संत्र्याचा भाव सांगितला आणि त्या तरुणाने 2 किलो संत्री विकत घेतली आणि त्यातील एक संत्र फोडले आणि एक फोड स्वतःकडे घेतली आणि आजीबाईंना म्हणाला, आजीबाई, हे संत्रे गोड आहे का बघा हो. आजीबाईंनी एक फोड संत्र्याची खाल्ली आणि त्या तरुणाला म्हणाली, अरे लेकरा, संत्री गोडच आहे की. आजीबाईकडे दिलेले संत्रे न घेता तो तरुण इतर संत्रे घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो तरुण त्यांच्या बायकोबरोबर घरी जात होता. त्या दिवशी देखील त्याने आजीबाईंकडून पेरू विकत घेतले. एक पेरू आजीबाईंना कापून द्यायला सांगितला आणि पेरू कसा आहे हे बघायलाही त्यातील एक फोड त्याने घेतली आणि उरलेले जे पेरू आजीबाईंना दिला. विकत घेतलेले पिशवीतील पेरू घेऊन तो घरी गेला. तो तरुण त्या शहरामध्ये नवीनच आला होता आणि जेव्हा जेव्हा त्याला फळे विकत घ्यायची असेल तेव्हा तो त्या आजीबाईंकडूनच घेत असे आणि एक फळ त्यांना टेस्टसाठी देत असे. त्याच्या बायकोने देखील खूप वेळा असे करताना त्याला पाहिले होते आणि आजीबाईंच्या शेजारी असणाऱ्या भाजीवालीने देखील असे पाहिले होते. असे बरेच दिवस झाले आणि एक दिवस त्याने आजीबाईंकडून पुन्हा संत्री विकत घेतल्या आणि एक संत्री आजीबाईंना दिली. त्याच्याबरोबर त्याची बायको देखील होती. पुढे आल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला विचारले, तुम्ही एक फळ त्या आजीबाईंना का देता, तेही एक फोड खाऊन? तो तरुण त्याच्या बायकोला म्हणाला, अगं, ती आजी फळ विकते पण स्वतः मात्र कधी खात नाही, कारण तिला 2 रुपये कमी मिळतील आणि मी तिला फळ खायला घालून तिच्या रूपामध्ये माझ्या आजीला पाहतो. हे ऐकून त्याच्या पत्नीला देखील आनंद झाला आणि एक दिवस त्या तरुणाने एक पेरूची फोड घेतली आणि बाकीचा पेरू आजीबाईंकडे दिला. आजीबाईच्या शेजारी बसलेली भाजीवाली त्या तरुणाला म्हणाली, अरे, रोज त्या आजीला कशाला त्रास देतोस, तिची फळे तर गोडच असतात. तरुणाने काही बोलायच्या आतच ती फळवाली आजी म्हणाली, अगं, हा मला फळ खायला मिळावे म्हणून मला रोज ते एक फळ कसे आहे हे बघायला सांगतो आणि ते का मला कळत नाही, म्हणून मी पण त्याच्या वजनामध्ये 2 फळं जास्तच देते. शेजारची भाजीवाली म्हणाली, अहो आजीबाई, तुम्ही तर खूपच हुशार आहात. आणि नंतर त्या तरुणाकडे बघून म्हणाली, बाळा, तू जे गमावत होतास ते खुशीमध्ये गमावत होतास, म्हणून तुला न मागता आजीचं प्रेम आणि फळ देखील मिळाले. तुला न मागता आजीचं फळ आणि प्रेम देखील मिळालं आणि त्या तरुणाला देखील त्या दोघींच्या बोलण्याचा खूपच आनंद झाला आणि आनंदाने तो घरी चालू लागला. तर मैत्रिणींनो, कथेचे तात्पर्य असे आहे की आजकाल माणुसकी कमी होत चाललेली आहे. तेवढी फक्त जपायला शिका. आपल्या ओंजळीमध्ये बसेल तेवढे नक्की घ्या, परंतु सांडण्या अगोदर वाटायला देखील शिका. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.